महाराज जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आहे. तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत की ताई जी आर अजून आला नाही का, किंवा जी आर कधी येणार, 2 महिन्याचं वितरण होणार का. तर 2 महिन्याच्या वितरणासंदर्भात मी व्हिडिओ शेअर केलाय, पण याही व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. माझी तब्येत 2 दिवस झाली खराब आहे, म्हणून मी काल लाईव्ह पण घेतली नाही. बघा, मी याच विषयावर काल लाईव्ह घेणार होते, पण मी लाईव्ह घेतली नाही आणि तब्येत खूपच खराब आहे, त्याच्यामुळं लाईव्ह घ्यायला जमलं नाही. पण आज तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत, म्हणून आता जबाबदारी घेतली आहे तुम्हाला माहिती द्यायची, तर माहिती तर द्यावी लागेल, म्हणून हा व्हिडिओ आज शेअर केलाय. तर बघा, आज जी माहिती तुम्हाला देणार आहे ती अशी आहे की अजून तरी आपला जी आर आलेला नाही. आता काल होती 7 तारीख, आज आहे आपल्याला 8 तारीख. आता 8 तारीख म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आहेत. म्हणजे बघा, 8 आणि 9 2 दिवस आहेत, शनिवार रविवार सुट्टी, बरोबर. त्यामुळे शक्यतो शनिवार रविवार तर जी आर येत नाही, पण तरीही आज आपण वाट बघू की जी आर येतोय का. जर जी आर काढला असेल तर नक्कीच आपल्याला आज जी आर येईल, पण जर जी आर नाही काढला तर मग आपल्याला आज जो आहे तो जी आर येणार नाही, कारण ह्याचा निधी मंजूर करावा लागतो ना. आता निधी मंजूर केल्याशिवाय जी आर येत नाही, त्यामुळं शनिवार रविवार शक्यतो सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला जी आर येत नाही. पण तरी सुद्धा आज उद्या जरी जी आर नाही आला तर आपल्याला सोमवारी 10 तारखेला हा जी आर येणं अगदी अपेक्षितच आहे. मी सांगितल्याप्रमाणे 10 तारखेपर्यंत आपल्याला जी आर येणं अपेक्षित आहे. मागच्या वेळेस आपल्याला जो जी आर आहे तो 8 तारखेलाच आला होता, त्यामुळे आज बघू आपण. आज 8 तारीख आहे, आजचा दिवस पण आपण वाट बघू. जरी सुट्टी असेल तरी आपण वाट पाहूया की आज जी आर येतो का. ह्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न मला येत आहे तो असा आहे की जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचं वितरण होईल का. बघा, मी तुम्हाला हे अगोदरही सांगितलं की जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचं वितरण होणं खूप अवघड आहे. 99% गॅरंटी नाही की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल. जे खरं आहे ते मी सांगत असते, त्यामुळं तुम्ही असं गृहीत धरू नका की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल. पण जर सरकारच्या मनामध्ये आला आणि त्यांनी जर हा निधी जो आहे 2 महिन्याचा जर मंजूर केला तर तुम्हाला नक्कीच ऑगस्टचा पण हप्ता मिळेल. 1% गॅरंटी आहे की ऑगस्टचा हप्ता मिळेल रक्षाबंधनच्या निमित्ताने. पण मी सांगितल्याप्रमाणे आपण जी ही माहिती देतो ती खात्रीशीर माहिती देतो. तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. आणि मी सांगितलं की 10 तारखेपर्यंत आपण बघू एकदा वाट जी आरची, त्यानंतर आपल्याला वितरण होईल. त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगते की होऊ शकतंय 15-16 जरी सुट्टी असेल ना तरी सुद्धा हे जे आहे ते वितरण होऊ शकतं. आता हे वितरण का होऊ शकतं, त्यांनी जर अगोदर जी आर काढला, अगोदर डीबीटी लावली तर वितरण होऊ शकतं. बाकी जर जी आर नाही आला, डीबीटी नाही लावली तुमच्या अकाउंटला, तर मग वितरण होणार नाही. बाकी आता 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला तर सुट्टी चाललेली आहे, त्यामुळे बघूया आता पुढचं हे वितरण कसं होतंय. 17-18 ला होतं का, मग आपल्या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर 2 हप्ते मिळतात, बरोबर ना. आता हे सगळं जे आहे ते अगदी गुलदस्त्यामध्ये आहे असं समजून घ्या तुम्ही. बाकी सगळी माहिती आल्यावर, ज्या वेळेस आपल्याला जी आर येईल ना त्यावेळेस आपल्याला सगळी माहिती मिळेल. आणि जी आर आल्यानंतर मग आपल्याला पण बोलता येतं की जी आर आल्यानं मग वितरण लवकर करा. पण अजून जी आहे ही माहिती मी अगोदर पण दिली, मी परत देते की आपण 10 तारखेपर्यंत वाट बघूया. 10, 11 आणि 12 तीन दिवस आपल्याकडे पुढचे पण आहे, जरी हे 2 दिवस गेले तर. कारण बघा, आता असंही होऊ शकतं की 10 तारखेला जी आर नाही आला तर 11-12 पण येईल. पण शक्यतो आपण 10 तारीख ही डोक्यात ठेवली, कारण यावेळेस 16 आणि 15 सुट्टी आली ना, त्यामुळं जर जी आर उशिरा आला त्यामुळं वितरण पण उशिरा होऊ शकतं. असेही यावेळेस जे आहेत ते सर्व शक्यता आहेत. मी ह्या सगळ्या शक्यता तुम्हाला सांगितल्यात की काय होऊ शकतंय ते. त्यामुळे मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. आजारी असाल, कोणीही सर्दी ताप खोकला असेल तर कोणीही अंगावर काढू नका. दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडे दाखवा. डेंग्यू मलेरियाची साथ आलेली आहे, वातावरण खूप खराब आहे, पाऊस खूप जास्त पडत आहे. त्यामुळं मी 2 दिवस झाला आजारी आहे, तरी मी आज हा तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवलाय, कारण भरपूर कमेंट येत होत्या. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे आपल्या महाराष्ट्रातलं खात्रीशीर माहिती देणारं जे आहे ते युट्यूब चॅनल आहे. त्यामुळं आपल्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला एकही रुपया लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट सर्व माहिती तुम्हाला देत आहे. पुढेही भरपूर योजनांची माहिती तुम्ही मला मागितली आहे, देणार आहे. काल एका योजनेची माहिती पण घेतली आणि मला आता आज तो व्हिडिओ शूट करावा, तर मला अचानक मी आजारीच पडले. आता अशा ह्याच्यामध्ये ना ते डोक्यात राहत नाही ना, सर्दी झाली, डोकं पण दुखते, त्यामुळे ते शब्द जे मी माहिती घेतली ती डोक्यात राहत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ शेअर नाही केला. पण तुमच्या 2-3 योजना मला तुम्ही सांगितल्यात, त्याच्यावर मी व्हिडिओ लवकर शेअर करते. थोडी तब्येत माझी हे झाली ना की व्हिडिओ शेअर करते. आज तर लाईव्ह घ्यायला जमणार नाहीये, पण बघूया कसं होतंय ते. चला तर मग परत भेटू.
जरी आजारी असले ना तरी सुद्धा कामं करावीच लागतात, बरोबर ना? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.